हर्षवर्धन पाटलांनी महायुतीतून बाहेर पडावं, कार्यकर्त्यांची मागणी, माझा जनतेवरती विश्वास, थोड्या दिवसात निर्णय घेऊ, हर्षवर्धन पाटलांचं वक्तव्य. नांदेडच्या देगलूर बिलोली मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार जितेश अंतापूरकर यांचा आमदारकीचा राजीनामा. जितेश अंतापूरकर आज भाजपमध्ये प्रवेश करणार. अंतापूरकर यांच्यावरती क्रॉस वोटिंगचा आरोप. राज्य निवडणूक आयोगाच्या प्रमुख बनण्यासाठी मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्यावर दबाव. आदित्य ठाकरेंचा राज्य सरकारवर आरोप. काँग्रेस राष्ट्रवादीशी आयुष्यामध्ये आपलं पटलं नाही. आज मांडीला मांडी लावून बसलो असलो तरी बाहेर आलं की उलट्या होतात. शिवसेना नेते तानाजी सावंतांचं खळबळजनक विधान. मंत्री तानाजी सावंतांच्या वक्तव्यावरून अजित पवारांसह सुनील तटकरेंकडून मुख्यमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त. या प्रकरणामध्ये लक्ष घालणार असल्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन, सूत्रांची माहिती. महाविकास आघाडी सरकारच्या काळातही आम्हाला असं कुणी बोललं नाही. एकतर तानाजी सावंतांना मंत्रिमंडळातून बाहेर काढा, नाहीतर आम्हाला बाहेर पडू द्या, उमेश पाटील यांची प्रतिक्रिया. महायुतीमधील घटक पक्षांकडून राष्ट्रवादीची होत असलेली अवहेलना सहन होत नाही. तानाजी सावंतांच्या वक्तव्यावरती राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींची प्रतिक्रिया. महायुती म्हणून आम्ही तिन्ही पक्ष एकत्र आहोत. तानाजी सावंतांचं मत पक्षाचं मत म्हणून घेऊ नका. महायुतीमध्ये कुठेही अडचण नाही, शंभूराज देसाईंचं वक्तव्य. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये कुणाची कुणाला गरज ते लक्षात येईल. तानाजी सावंतांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळकेंची प्रतिक्रिया. तानाजी सावंतांची हकालपट्टी करा, महायुतीची जबाबदारी केवळ आमचीच नाही, सुरत चव्हाणांची प्रतिक्रिया. आमच्या मांडीला मांडी लावून बसल्यामुळे त्यांना उलट्या होत आहेत, तर त्यांनी काय खाल्लं होतं ते पाहायला हवं. त्यांच्यासाठी एखादा डॉक्टर नेमू, वैशाली नागावडे यांचा तानाजी सावंतांना टोला. अजित पवारांचा एवढा अपमान आजपर्यंत कुणी केला नव्हता. अजित पवार एवढं नमतं कसं घेतात. तानाजी सावंत यांनी अजित पवार यांच्यावर केलेल्या टीकेवर शरद पवार गटाच्या महेश तपासेंकडून आश्चर्य व्यक्त. पंढरपूरमधील भाजप नेते वसंत देशमुख शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार. समर्थकांसोबत झालेल्या बैठकीनंतर देशमुखांचा निर्णय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.